हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. आता या चॅनलवर मी मुद्दामून मराठीत व्हिडिओ बनवतो, पण शेअर करणं गरजेचं आहे. लाईक करा, चॅनलला फॉलो करा. निश्चितच तुमच्या यशाच्या पायरीपर्यंत पोहोचण्याचं काम या माध्यमातून होऊ शकतं, पण त्याच्यासाठी सपोर्ट लागतं बाबा. 2026मध्ये इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्री काय करावे, फायदा होईल का नाही होईल, मी जे शिक्षण करतोय. आता तुम्ही म्हणाल असं का बरं बोलताय. मी या समर व्हॅकेशनमध्ये काही इंजिनिअरिंग कॉलेजला भेटी दिल्या आणि मग आपले जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी CS खूप छान आहे, IT खूप छान आहे, AI, डेटा सायन्स, अमको ढमको खूप 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 म्हणजे असं काय म्हणतात ते, एवढं एक्साइटमेंट होतं ना त्या विद्यार्थ्यांकडे. आणि मग आज त्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि त्यांचा विषय होता की सर CSITमध्ये खूप जॉब जातात आणि एवढा सॅच्युरेशन झालं, एवढे विद्यार्थी झाले, जॉब आहेत खूप, पण मग विद्यार्थी पण खूप झाले. मग माझा एक प्रश्न आहे सगळ्यांना, निश्चित त्याचं उत्तर देसाल तुम्ही, अशी अपेक्षा व्यक्त करून तुम्ही लिहाल असा अपेक्षा आहे, कॉमेंट करा नक्कीच. मग इंजिनिअरिंग करावं, ॲग्री करावं का फार्मसी करावं, कुठं तुम्हाला जास्त ऑपॉर्च्युनिटी असू शकते. तर तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये निश्चितच आहे. मी असं कोणाला डिमोटिवेट करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत नाही, पण सर्वच विद्यार्थी इंजिनिअरिंग करायचं आहे हा पण एक जो ट्रेंड आहे हा चुकीचा आहे. माझं एक स्वतःचं व्यक्तिगत मत आहे. का बरं तुम्हाला असं वाटत नाही की मी ॲग्री पण करावी, का तुम्हाला असं वाटत नाही फार्मसी करावी. येणाऱ्या काळामध्ये फार्मसीमध्ये तर तुम्हाला सांगतोय की खूप काही जॉबची ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. आणि मी याच्यावर स्पेशल एक पॉडकास्ट पण आणत आहे. ते पॉडकास्ट तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या निश्चितच लक्षात येईल की फार्मसी किती महत्त्वाचं आहे, ॲग्रीसुद्धा किती महत्त्वाचं आहे. ॲग्रीमध्ये 9 ब्रँचेस आहेत हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. 9 ब्रँचेस आहेत टोटल. मग सर मला PCM PCB काही आहे का, नाही. PCM फार्मसीमध्ये PCB PCM दोन्ही चालतात. ॲग्रीमध्ये सुद्धा काही PCM PCBच्या काही ब्रँचेस आहेत. ॲग्रीमध्ये सुद्धा तुम्ही करून तुमचं फ्युचर तुम्ही ब्राईट करू शकता. खूप काही जॉब्स आहेत. मी तुम्हाला सांगतोय की राहुरी कृषी विद्यापीठ जे काही आहे, महाराष्ट्रातलं टॉप कृषी विद्यापीठ आहे, त्या ठिकाणी येणारी मुलं मॅक्झिमम MPCचा अभ्यास करून क्लास 1 क्लास 2 ऑफिसर बनताना मला दिसतात. का बरं असं म्हणताय की मला इंजिनिअरिंगच करावं लागेल, असं काही नाही आहे. माझं तर मत आहे तुम्ही नेटका अभ्यास करावा. इंजिनिअरिंगमध्ये एक तुम्हाला स्टेबिलिटी नाही आहे, लक्षात घ्या. जे CSITवाले मुलं आहेत ना, कधी जॉब जाईल, कधी काय होईल काही सांगतात नाही. ही कंपनी बदला, ती कंपनी बदला. पण तुम्हाला ॲग्रिकल्चर आणि फार्मसीमध्ये तुम्हाला खूप काही गव्हर्नमेंटची जॉबची ऑपॉर्च्युनिटीज आहेत, हे कळणं गरजेचं आहे. आता ॲग्रीवाल्यांसाठी एक साधं मी तुम्हाला सांगतो. AFO ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर नावाचं एक पद आहे. बँकिंग, नॅशनलाइज बँकिंग आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मॅनेजरच्या खालचंच पद भेटतं डायरेक्ट. आणि 3-4 वर्षात, 5 वर्षाच्या आत तुम्ही मॅनेजर बनता. लक्षात असू द्या. गव्हर्नमेंट जॉब भेटतात का? हो, खूप जॉब आहेत. तुम्ही एकदा सर्च करा. तुम्ही सर्च केले का ॲग्रीमध्ये किती जॉब्स आहेत, लिहा बरं कॉमेंटमध्ये, बघू कोणाला किती माहिती येते. लिहा बरं फार्मसीमध्ये पण काही जॉब्स आहेत का. आहेत, भरपूर आहेत. इंजिनिअरिंगच्याच पाठीमागे लागू नका. मी असं निगेटिव्ह करत नाही तुम्हाला इंजिनिअरिंग करू नका म्हणून, नाही, करू शकता. कोर ब्रँचेस घ्या. ह्या कोर ब्रँचेसला कधीही मरण नाही आहे. कोर ब्रँचेसमध्ये दुसरं एक सांगतो तुम्हाला की बाबा तुम्ही कोर ब्रँचेस करून, कॉम्प्युटरचे कोर्सेस करून तुम्ही CSITमध्ये जाऊ शकता. का CSITच का लावून ठेवलं तुम्ही, या प्रश्नाचं उत्तर मला आजपर्यंत कळालं नाही. आणि याच गोष्टीवर मी कित्येक तरी व्हिडिओ, कित्येक तरी पॉडकास्ट घेतले. ते आज बघा, तुम्हाला कळेल की मुकेश सरांनी ते जे काही पॉडकास्ट बनवले होते हे खरंच येणाऱ्या 3 वर्षात, येणाऱ्या 4 वर्षात, येणाऱ्या 5 वर्षात काय होऊ शकतं. या पॉडकास्टच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की सगळे CSकडे जाऊ नका. खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत कोर ब्रँचेसमध्ये, पण तिथून गव्हर्नमेंट जॉबची सुद्धा ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते, हे तुम्हाला सांगितलं आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला फक्त आणि फक्त एकच सांगायचं आहे की सर्वच विद्यार्थीकडे जाऊ नका. तुम्ही कोडिंग गिडिंग टफ असते भाऊ. इंजिनिअरिंग काही सोपं नाही आहे. कोडिंग हे तेवढं माइंड, आपलं प्रेझेंटेशन आहे का, आपलं प्रेझेंट ऑफ माइंड आहे का आपल्याला, हे विचार करा. तरच तुमचं जर प्रेझेंट ऑफ माइंड असेल तर इंजिनिअरिंग घ्या. त्याच्यामध्ये कोर ब्रँचेस घ्या. CSITकडे पण काही जा, पण सगळंच मेंढ्यासारखे जाऊ नका आणि स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका. हे मला सगळ्यांना विनंती करायचं आहे, कारण की मी वर्षभर शिकवलं आहे. त्या माध्यमातूनच मला विद्यार्थ्यांच्या भावना कळाल्या आणि त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे.
ॲग्रिकल्चरमध्ये बघा, ॲग्रिकल्चर फूड टेक्नॉलॉजी आहे ना, बायोटेक्नॉलॉजी आहे, इंजिनिअरिंग आहे, किती ब्रँचेस आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला करिअर काय काय आहेत याच्यावर मी व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर निश्चित व्हिडिओसाठी तुम्ही कमेंट करा, मी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. फार्मसीमध्ये पण खूप काही जॉब्स आहेत, कंपन्यात जॉब आहेत, गव्हर्नमेंटचे जॉब लागतात, हॉस्पिटलमध्ये सुद्धा जॉब्स असतात, भरपूर आहे. बी फार्मसी करा, तुमचं आयुष्य बी फार्मसी झालं, एम फार्मसी, काही लोक PhD करून फॉरेनला सुद्धा जाऊ शकता. मला सांगायचंच एवढा तर फायदा निश्चित होईल तुमचा इकडे पण आले तर. सगळाच क्राऊड इकडे जातोय का बाबा? कशासाठी? काय कारण आहे? काय भेटणार आहे तुम्हाला? काय आज मी जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजला 10 कॉलेजला, मी कॉलेजचं नाव घेत नाही, ठीक आहे, मुद्दामून 10 कॉलेजला भेट दिल्यानंतर मला लक्षात आलं की काय आज विद्यार्थ्यावर बितते. 4 वर्षानंतर एज्युकेशन केलं, जे स्वप्न उराशी घेऊन बाळगून तुम्ही मोठमोठ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन्स घेतले आणि आज अस्थिरता आहे विद्यार्थ्याच्या मनामध्ये. टॉपर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची मी बोललो त्यावेळेस मला ह्या भावना कळालेल्या आहेत. आज कित्येक तरी मुलांचे जॉब जात आहेत. का जात आहेत? कारण काय? शोधा. प्रेझेन्स ऑफ माइंडनं काम करता आलं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये मी काय करू शकतो, येणाऱ्या काळामध्ये मला कोणत्यासाठी करिअर आहे, कशात करिअर आहे, काय करू शकलो पाहिजे आपण. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या आज तुमच्या निर्णयावर डिपेंड आहेत, म्हणून निर्णय घेताना निश्चित योग्य घ्यावा असं मला वाटतं. भेटूया अशा सेशनमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही निश्चित लिहा, सर मला ॲग्रीबद्दल माहिती सांगा, फार्मसीबद्दल माहिती सांगा, इंजिनिअरिंगबद्दल माहिती सांगा. तुम्ही निश्चित व्हिडिओ बनवत राहील आणि तुम्हाला तुमच्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग दाखवण्याचं काम, सजेशन देण्याचं काम मी करत राहील. बाय बाय. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. बच्चा.